एका मुलीचं स्वप्न समाजाने चिरडलं. आई-वडिलांनी तिचं स्वप्न मातीमोल करून टाकलं. पण ती जिद्दीने पेटली आणि तिला असं वाटलं की मला माझ्यासाठी उभं राहायला पाहिजे आणि ती स्वतःसाठी उभी राहिली आणि तिने गावातल्या सगळ्या लोकांसाठी एक दार मोकळं केलं. नमस्कार, मी सुजाता. सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात. त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते. त्याला समोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना ही महाराष्ट्रातील एक छोट्याशा गावातली आहे. तिथे सविता नावाची मुलगी जी अभ्यासात खूप हुशार असते, जिला काही बनायचं असते, तिचे काही आपले स्वप्न असतात आणि ती नेहमी वर्गात पहिला नंबर घेऊन यायची. शाळेत तिचं कौतुक व्हायचं. पण घरी तिला काहीच कौतुक मिळायचं नाही आणि तिला शेवटी नावच ठेवायचे की तू हे काय करतेस, कामं सोडून अभ्यास करतेस, असं तसं तिला सगळे म्हणायचे. तिचं घर खूप गरीब होतं. बाबा शेतमजूर होते आणि आई दुसऱ्यांच्या घरी कामं करायची. पण ती ह्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळी होती. तिला स्वतःसाठी काय करायचं होतं, तिला स्वतःच्या आईवडिलांसाठी काय करायचं होतं आणि तिला समाजासाठी, गावासाठी पण काहीतरी करायचं होतं. अशी ती मुलगी स्वप्नाळू होती आणि तिचे आपले स्वतःचे निर्णय पण होते. ती मुलगी मोठी होऊ लागली, शिकू लागली, पण गावकऱ्यांना, घरच्या लोकांना हे खटकायला लागलं. गावकरी म्हणाले की मुलगी जर जास्त शिकली तर ती वाया जाते, ती कुणाचं ऐकत नाही. म्हणून सगळ्यांनी तिच्या बाबांना प्रेशर दिलं की तुम्ही आता हिचं लग्न करून टाका, हिचं शिक्षण थांबवून टाका. एके दिवशी बाबा तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की पुढल्या महिन्यात तुझं लग्न आहे. ती खूप रडली, तिचे स्वप्न पूर्ण तुटले. ती खूप रडली, रात्रभर रडत राहिली. पण दुसऱ्या दिवशी ती खंबीरपणे आईबाबांच्या जवळ गेली आणि म्हणाली मला लग्न करायचं नाही. त्यांनी तिच्याशी बोलणं टाकून दिलं. ते तिच्याशी संवाद साधत नव्हते. तिला त्यांनी घरातच असं टाकून ठेवलं की कोणी तिच्याशी बोलायचं नाही. पण तरीही ती घाबरली नाही. तिला हे होतं की मला माझ्या स्वप्नांना पूर्ण करायचं आहे आणि मला काहीतरी बनायचं आहे. गावातीलच मुलांना तिने ट्यूशन द्यायला सुरुवात केली आणि ती ट्यूशन घेऊ लागली. ती स्वतःचा अभ्यासही करू लागली. त्याच्यातनंच ते बुक्स, युनिफॉर्म, तिला जे काही लागत असेल ते ती करायची. स्वतःचा खर्च तिने स्वतः काढला. ती आत्मनिर्भर झाली आणि थोडे पैसे तिचे शिल्लक पण पडायला लागले. ती सेविंगसुद्धा करू लागली. तिचं स्वप्न होतं मोठं ऑफिसर होण्याचं. ती रात्री अभ्यास करायची, दिवसा ट्यूशन घ्यायची आणि शाळेतसुद्धा ती व्यवस्थित जायची. एके दिवशी तिचे बाबा आजारी पडले आणि त्यांना पैशांची खूप गरज होती. ते तर गरीबच होते, त्यांच्याकडे तर काहीच नव्हतं. पण सविताकडे जी शिल्लक पैसे होते, जे तिने सेविंग केलेली होती, ते तिने बाबांना नेऊन दिलं. त्याच्यातून त्यांचं ट्रीटमेंट झालं आणि ते बरे झाले आणि ते परत घरी परत आले. परत तिच्या स्वप्नांना तिचं स्वप्न कुठेतरी तुटलं. कारण जे पैसे तिने अभ्यासासाठी ठेवले होते, ते पैसे तिने आईबाबांना आजारपणासाठी देऊन दिलं होतं. त्यामुळे आता ती पूर्ण नील झाली होती. तिच्याकडे आता कुठलीच सेविंग नव्हती. पण तरी तिला या गोष्टीचं खंत वाटलं नाही आणि तिला आनंदच वाटला की ती तिच्या बाबांना तिने वाचवलं, जीवदान दिलं असं तिला वाटलं. पण तिचं स्वप्न खूप मोठं होतं. तिला मोठं ऑफिसर व्हायचं होतं
तिने अभ्यास सुरू केला. तिने सरकारी ऑफिसरची जी एक्झाम असते ती क्वालिफाय केलं आणि ती मोठी अधिकारी झाली. तिच्या बाबांना तिच्यावरती अभिमान वाटला. तिच्या आईला तिच्यावरती अभिमान वाटला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, की आज आपल्या मुलीने ते सगळं करून दाखवलं, ज्या गोष्टीसाठी आम्ही तिला अडवलेलं आहे. ती मुलगी ऑफिसर होऊन आपल्या गावात येते आणि सगळ्या लोकांनी तिला छान अभिवादन केलं. सगळ्या गावच्या लोकांना तिचा अभिमान वाटत होता आणि तिने सुद्धा गावामध्ये मुलांसाठी सगळ्यांसाठी तिने शाळा काढली आणि तिथे तिने हे ठरवलं की गावातली कुठलीच मुलगी शिक्षणाशिवाय राहू नये आणि शिक्षणाचं महत्त्व तिने प्रत्येक गावातील लोकांना समजावून सांगितलं की एक मुलगी शिकली तर पूर्ण कुटुंब कसं सुशिक्षित होते. अशा गोष्टी तिने उदाहरणाद्वारे समजावून सांगितलं. लोकांना पटायला लागलं आणि तिने जी शाळा काढली होती त्यात मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त होती. अशी ही मुलगी जिने स्वप्न पाहिलं ती स्वतःच्या पायावर उभी झाली आणि आज तिला लोक अभिमानाने बघतात. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.